हा मुलगा जर कुठे असेल तर ह्या 9326425858 ह्या नंबरवर संपर्क करा आणि त्या मुलासाठी पुणे शहर सीपी साहेबांनी 5 लाखाचं बक्षीस जाहीर केलेलं आहे। नमस्कार, मी शिवाभाऊ पासलकर, महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुप। आज आपण एक 15 वर्ष झालं हरवलेल्या आणि सापडलेल्या लोकांसाठी काम करत आहोत। खऱ्या अर्थानं एक सामाजिक काम वेगळ्या पद्धतीने मी हे चालू ठेवलेलं आहे आणि ज्याच्या घरचं हरवतं त्याला कळतं की काय परिस्थिती होती। त्यामुळं आतापर्यंत आपण 400+ लोकांपर्यंत पोहोचलेलो आहोत। हरवलेल्या लोकांना आपण घरी आणून दिलेलं आहे। तर आपण अशाच पद्धतीनं एक 3 महिन्यापूर्वी 14/3/2024 ला आयुष हनुमंत देसाई हा मुलगा हरवलेला आहे आणि ज्या दिवशी हरवला तेव्हा दुसऱ्या दिवसापासून आयुषच्या वडिलांचं सातत्याने मला कॉल आहे। आयुषच्या वडिलांना पोलीस स्टेशनला, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला जाऊन त्यांना मी त्या ठिकाणी भेटलो, त्यांची व्यथा ऐकून घेतली। त्यांनी जे माझ्यावर काम सोपवलं त्या पद्धतीने मी त्या कामाला लागलो। पहिले त्यांची आयुषची एक डिझाईन बनवली होती, ती डिझाईन मी पूर्ण महाराष्ट्रभर फिरवली। त्याच्यानंतर तरी आयुष सापडत नाहीये। दुसरी डिझाईन त्याची पूर्ण महाराष्ट्रभर अशी फिरवली की बाबा आयुष कुठे जर कामाला असेल, कुठल्या हॉटेलमध्ये असेल किंवा कुठल्या वॉशिंग सेंटरला असेल किंवा त्याला कोणी ठेवलं असेल किंवा तो तिथं कदाचित त्यांच्याकडे सुखरूप राहिला असेल तर कसं असतं किंवा एक आई आणि वडील आणि एक लहान मुलगी आहे की त्यांना त्यांचा मुलगा हवा आहे, त्याच्यासाठी आपण जीवापाड प्रयत्न करत आहोत। परवा पुण्याचे आयुक्त त्यांनी सुद्धा आम्हाला या ठिकाणी परत बोलून घेतलं की बाबा तुम्हाला काय वेगळ्या पद्धतीने काय करता येईल। तर मी त्यांच्या वडिलांशी बोलून त्यांच्या मम्मीला, त्या लहान दीदीला घेऊन माझ्या ऑफिसमध्ये येऊन आपल्या महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुपचा ह्या यूट्यूब चॅनल चालू केलेला आहे। तर ह्या चॅनलच्या माध्यमातून आपण अख्ख्या महाराष्ट्रातील मी जनतेला आवाहन करतो किंवा आपण एखादी हरवलेली व्यक्ती असेल किंवा सापडलेली व्यक्ती असेल किंवा अनोळखी व्यक्ती, अशा भरपूर लोक आहेत की एखाद्या ब्रिज खाली असतील, अनेक ठिकाणी असतील, स्वारगेटला असतील, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी ती लोक असतात। त्या लोकांचे फोटो घेऊन आम्हाला जरी पाठवले तरी आम्हाला ती लोक हरवलेली मिळू शकतात। ह्याच माध्यमातून हेच नियोजन डोक्यात ठेवून आपण आयुष देसाई ह्याचं एक अशाच पद्धतीने वेगळं आपण पब्लिक आव्हान म्हणून आपण महाराष्ट्राचे मिसिंग ग्रुप केलेला आहे। त्याचा आज खऱ्या अर्थानं आयुषच्याच माध्यमातून आम्ही ओपनिंग करून आयुष आपल्याला लवकरात लवकर मिळावा हीच आमची तर माझी मला कळकळीची मनापासून ती विनंती आहे। कारण त्याचे आई वडील आणि दीदी, मी परवा त्यांच्या घरी पण गेलो होतो, स्वतः सीपी साहेब सुद्धा त्यांच्या घरी आले होते। तर त्यांची परिस्थिती पाहिली, शेवटी एक आई आहे, आपला मुलगा 2 दिवस नसला तर आईला किती वाईट वाटतं, पण आज ती आई 4 महिने झाले आपल्या मुलाची वाट पाहत आहे। तर तो मुलगा मिळू शकत नाही, पण ते मिळावा म्हणून आपण सगळ्यांना आवाहन करतो की आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, एवढीच मी महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेला विनंती करतो। मी आयुष देसाईंचा वडील या नात्याने आपल्याला आवाहन करतो की माझा मुलगा 14/3/2024 रोजी संध्याकाळी 7 वाजता घरातून निघून गेला आहे, हरवला आहे। तरी ज्या कुठं ठिकाणी असेल, ज्यांनी कोणी त्याला ठेवून घेतला असेल किंवा जिथं कुठं कामाला असेल, ते सर्व ज्यांच्याकडे असेल त्यांनी आम्हाला सहकार्य करावं आणि जो भाऊनी नंबर दिलेला आहे त्या नंबरवर किंवा माझा वडील म्हणून, त्यांचा वडील म्हणून माझा नंबर 9922967576 या नंबरवर कॉन्टॅक्ट केला तरी चालेल आणि त्याला लवकरात लवकर घरी पोच करावा किंवा तो जिथं कुठं असेल हा व्हिडिओ किंवा ही क्लिप त्यानं जर पाहिली तर बाळा मी तुला एक नम्रतेची विनंती करतो की इथून पुढं कधी तुला रागवणार नाही, तू लवकरात लवकर बाळा घरी ये। आम्ही सगळे तुझे आई बाबा, तुझे आजी आजोबा, सर्व कुटुंबीय मनापासून वाट पाहतोय, तू लवकर यावा हीच आमची अपेक्षा आहे। तू कुठलाही मनात राग धरू नकोस, एवढंच मी आवाहन करतो। दादा लवकर या, पटकन या घरी आणि जिथं असतील तिथून लवकर घरी, मला तुझी खूप आठवण येते। नमस्कार, मी आयुषची आई। माझा मुलगा 3.5 महिने झाला हरवला। आम्ही सर्व प्रकारे शोध घेते, पोलीस शोध घेतात, पण त्याचा काही शोध लागत नाही। तो कुठे हॉटेलमध्ये वगैरे कुठे असेल
कोणाच्या घरी ठेवून त्याला घेतले असेल तर त्यांनी लवकरात लवकर पोलिसांकडे संपर्क साधावा किंवा भाऊंच्याकडे संपर्क साधावा अशी माझी कळकळीची विनंती आहे. माझा मुलगा जितक्या लवकरात लवकर घरी यावी हीच माझी अपेक्षा आहे आणि तुम्ही लोकांनी सर्वांनी जास्तीत जास्त व्हिडिओ सर्वांना शेअर करा. धन्यवाद. आयुष बाळा, तू लवकरात लवकर घरी ये. आम्ही तुझी खूप वाट पाहतोय. तुला आम्ही रागवणार नाही, ओरडणार नाही. सर्व आम्ही लोक, आजी आजोबा सर्व तुझी वाट आतुरतेने वाट पाहतोय. तू बाळा लवकरात लवकर घरी ये, माझी कळकळीची विनंती आहे.